नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निधी तांबे, डिअर मॅथ्स बाय निधी तांबे या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे स्वागत करते। तर आजपासून आपण शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत। आता आपण फेब्रुवारी 2017 ची शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत। तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2017 इयत्ता 8वी माध्यम मराठी। तर इथपासून आता आपण काय करणार आहोत, प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत। तर हा पहिला प्रश्नपत्रिकेचा संच आहे फेब्रुवारी 2017। चला तर मग सुरुवात करूया। चला तर मग सुरुवात करूया। पहिलं उदाहरण बघा, वर्गमुळात x त्याचा घातांक 3/5 गुणिले वर्गमुळात x 2/5 अधिक 2 वर्गमुळात x छेदात 2 वर्गमुळात x 2/3 गुणिले वर्गमुळात x 1/3 मूळ अधिक वर्गमुळात x बरोबर किती। तर काय सांगितलं आहे, दोन अचूक पर्याय निवडा आणि ऑप्शन दिले आहेत। वर्गमुळात x चा 0 घात दुसरा ऑप्शन आहे 1, तिसरा ऑप्शन आहे वर्गमुळात x, चौथा ऑप्शन आहे 3 वर्गमुळात x बरोबर। ठीक आहे, आता आपल्याला गणित सोडूया आणि पर्याय थ्रू जाऊया। पर्याय थ्रू कसं जायचं आणि गणित सोडून कसं जायचं, ठीक आहे। इथे बघा, वर्गमुळात x आणि वर्गमुळात x यांच्यात गुणाकार आहे, म्हणजे पाया समान आहे का, घातांकांची काय होणार, बेरीज होणार। आणि हे आहे तसेच आधी ठेवूया। इथे पण सेम, आधी हा 2 लक्षात घेऊ नका। तर इथे बघा, पाया सेम आहे, घातांकांची काय होणार, बेरीज होणार। ठीक आहे, तर त्या पद्धतीने आपण सोडूया। तर बघा, x 3/5 गुणिले वर्गमुळात x 2/5 अधिक 2 वर्गमुळात x 2 वर्गमुळात x 2/3 गुणिले वर्गमुळात x 1/3 अधिक वर्गमुळात x। ठीक आहे, आधी काय करूया, पाया समान करून घेऊया, त्यांची बेरीज करूया, मग पुढे सुरुवात करूया। याचं कसं येणार, वर्गमुळात x 3/5 अधिक 2/5 बरोबर। इथे राहिलं काय, 2 वर्गमुळात x। ठीक आहे, इथे पण सेम, हे 2 आधी लक्षात घेऊ नका, 2 आहे तसेच ठेवूया। पाया समान आहे, त्यांची काय करूया, घातांकांची बेरीज 2/3 अधिक 1/3 आणि हे वर्गमुळात x। तर ह्यांची बेरीज किती येते, 5/5 अंश पाया छेद समान आहे, काय होणार, त्यांची बेरीज होणार 2 वर्गमुळात x। त्याचबरोबर इथे 2 आहे तसेच, 2 अधिक 1 3 3/3 पाया समान आहे म्हणून डायरेक्ट अंशांची काय केली, बेरीज केली आहे, वर्गमुळात x। 5/5 आणि 3/3 काय होणार, जाणार, म्हणजे इथे राहणार किती, 1 संक्षिप्त रूप दिलंय। ठीक आहे, मग इथे राहिलं x अधिक 2 वर्गमुळात x, इथे 2 वर्गमुळात x, हे गेले असं गेलं 5/5, 5 एके 5 बाकी, तसं 3 एके 3। ठीक आहे, म्हणून घालवलंय सरळ, म्हणून इथे 1 आपण लिहित नाही म्हणून मी तसेच लिहिले वर्गमुळात x। आता असं असेल तर सहगुणकांची काय बेरीज होते, ह्याचं काय नाहीये, सहगुणक तर 1 असतो। इथे किती आहे, 2, 2 अधिक 1 किती येणार, 3 बरोबर, 2 अधिक 1 3, 3 वर्गमुळात x। तसंच इथे पण 2 आहे सहगुणक, इथे किती नाही, म्हणजे इथे 1 असं, 2 अधिक 1 3 वर्गमुळात x। काय होणार, जाणार भाग बघा, जातो ना, मग बाकी किती आली, 1। उत्तर किती आलं याचं, 1, म्हणजे ऑप्शन काय आहे बघा, वर्गमुळात x चा 0 घात असेल तर त्याची व्हॅल्यू किती असणार, 1च असणार, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 काय आहेत, बरोबर आहेत। ठीक आहे, आता बघा, पर्याय थ्रू जायचं असेल तर बघा, 4ही ऑप्शन बघा, ऑप्शनकडे जायचं, ऑप्शनकडे गेलं की समजून जातं। त्यांनी 2 अचूक पर्याय निवडायला सांगितले आहेत। तर याचा पर्याय बघा की याचं उत्तर किती येतं, तर 1 येतं, कारण ज्याचा कोणत्याही संख्येचा घात जर 0 असेल त्याची व्हॅल्यू 1 असणार आहे आणि ह्याची व्हॅल्यू पण 1 आहे। आता याची व्हॅल्यू किती असणार आहे, 1 चा दुसरे मूळ, आणि ह्याची व्हॅल्यू कशी असणार आहे, 3 गुणिले 1 चा दुसऱ्या। मग ह्या 2 व्हॅल्यू कशा आहेत, भिन्न आहेत, आणि ह्या 2 व्हॅल्यू कशा आहेत, समान आहेत। मग पर्याय थ्रू जाताना 2 पर्याय समान आहेत, म्हणजेच काय, ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2 हे तुमचं
बरोबर असणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला समजलं असेल तर पर्याय थ्रू तुम्ही जा, कारण उरलेली ऑप्शन ही ऑटोमॅटिक चुकीची आहेत दिलेली, आणि पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 हे सेम आहेत, म्हणून हे 2 अचूक पर्याय आहेत. ठीक आहे. उदाहरण क्रमांक 2 बघा. संख्या रेषेवर एम बिंदूचा निर्देशक 2/3 आहे. बिंदू एम व बिंदू एन मधील अंतर 3 एकक असेल तर एन बिंदूचे निर्देशक किती? 2 अचूक पर्याय निवडा. पहिला पर्याय आहे ऋण 7/3, दुसरा पर्याय आहे 11/3, तिसरा पर्याय आहे 5/3, चौथा पर्याय आहे ऋण 1/3. आता तुम्हाला काय सांगितलं आहे, एम दिलेला आहे आणि एन काढायचा आहे. बरोबर. आता एन हा धन साईडला असेल किंवा ऋण साईडला असेल असं सांगितलेलं नाहीये. तो कुठच्याही साईडला असू शकतो, धन साईडला किंवा ऋण साईडला. तर आता हे गणित कसं सोडवायचं बघा. तर धन साईडला असेल तर काय करायचं, धन 3 मिळवायचे आणि मग तुम्हाला काय होईल, एन मिळून जाईल. म्हणजे कसं बघा, एम बिंदूमध्ये 3 एकक मिळवायचे, कारण त्यांचं अंतर किती सांगितलं आहे, 3 एकक. धन साईड काढायची असेल तर आपल्याला, आणि त्याचं काय मिळणार आपल्याला, एन बिंदू मिळणार. एम किती आहे, 2/3 बरोबर, अधिक 3 बरोबर एन. पाया समान नाही, पाया समान करून घेऊया. तर 2/3 गुणुले 3 गुणुले 3 3 बरोबर एन. 2/3 3 त्रिक 9/3 बरोबर एन. ठीक आहे. आता छेदाच्या अंशाचा काय करायचा, बेरीज करायची आणि छेदाचा काय करायचा आहे तसंच ठेवायचा. 11/3 बरोबर एन. ही तुम्हाला पहिली व्हॅल्यू मिळाली धनमधली. ठीक आहे. आता काय करायची आपल्याला, ऋणमधली व्हॅल्यू बघायची, कारण एन हा कुठेही असू शकतो. मग आता त्यातील अंतर आता काय करायचं, ऋण 3 करायचं. एम बिंदू आहे त्यातलं अंतर काय करायचं, ऋण 3 बरोबर एन. एन बिंदू कुठे असेल. एमची व्हॅल्यू किती दिली आहे, 2/3 ऋण 3 बरोबर एन. पाया समान नाही असल्यामुळे काय होणार, अंशांची वजाबाकी होणार नाही, तर पाया समान करून घेऊया. 2/3 3 गुणुले 3 3 बरोबर एन. 2 वजा 3 त्रिक 9 छेद एकदाच लिहिते एन. दोनातून काय झाले, 9 वजा झाले, म्हणजेच किती आले, 7. आणि मोठ्या संख्येचं काय होणार, चिन्ह द्यायचं, छेद एन. हे झाली तुमची व्हॅल्यू. उत्तर कोणतं आलं तर 11/3 आणि दुसरं कुठचं आलं तर ऋण 7/3. आता ऑप्शन बघा, पहिला ऑप्शन 1 बरोबर आहे आणि दुसरा ऑप्शन बरोबर आहे. म्हणजे हे 2 ऑप्शन काय करायचे आहे, कलर्स करायचे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही त्या प्रकारे कलर करायचे आहे. ठीक आहे. उदाहरण क्रमांक 3 बघा. एका शाळेतील इयत्ता 8वीच्या वर्गाच्या बी तुकडीतील मुलींची संख्या मुलग्यांच्या संख्येच्या तिपटीपेक्षा 20 ने कमी आहे. त्या तुकडीतील मुलांची एकूण संख्या 68 असेल तर मुलींची संख्या किती? तर मुलींची संख्या कशी सांगितली आहे, मुलांच्या संख्येच्या तिपटीपेक्षा 20 ने कमी. म्हणजे एक्स कोणाला मानायची, तर मुलांना. मुलगे आहेत त्यांना काय म्हणू, एक्स मानू. बरोबर, मुलगे एक्स मानू. आणि मुलींची संख्या काढायची असेल तर त्याच्यात काय करावं लागेल, कसं सांगितलं आहे, मुलींची संख्या मुलग्यांच्या संख्येच्या तिपटीपेक्षा 20 ने कमी. मुलग्यांची संख्या किती आहे, एक्स आहे, त्यांची तिप्पट म्हणजे 3x. 20 ने कमी म्हणजे ऋण 20 वजा 20 असं. म्हणजे ही झाली मुलींची संख्या. आणि एकूण मुलं किती आहेत त्या वर्गात, तर 68. एकूण मुले 68. तर मुलींची संख्या काढा. काय करणार, मुलगे अधिक मुली बरोबर एकूण मुले असंच ना. मग मांडताना कसं मांडायचं, एक्स म्हणजे मुलगे अधिक मुलींची संख्या काय आहे, 3x वजा 20 बरोबर मुलगे अधिक मुली म्हणजे एकूण मुले 68. हे झालं तुमचं समीकरण तयार. आता हे समीकरण कसं सोडवायचं, तर सरळ कंसातून बाहेर काढा. काही त्याच्यात गुणाकार वगैरे काही करायचं नाही, त्यामुळे सरळ कंसातून बाहेर काढा. कंसाच्या बाहेर अधिक चिन्ह आहे त्यामुळे आतली चिन्ह काही बदलणार नाही, जशी आहे तशीच कंसातली चिन्ह बाहेर काढायची. एक्स अधिक 3x
हे ऋण 20 आहे, तसेच येणार ऋण 20 बरोबर 68. ठीक आहे. चलांचं काय होतं, बेरीज होते म्हणजे सहगुणकांची होते. इथे 3x आहे, इथे काही नाही म्हणजे इथे काय असतं, एक आहे, समजलं. म्हणजे 1 अधिक 3x काय होणार, 4x. आणि हे ऋण 20 बरोबर 68. ठीक आहे. संख्या एका बाजूला लिहूया आणि चल एका बाजूला ठेवूया. हे चल एका बाजूला ठेवलं, बरोबर चिन्हाच्या पलीकडे कोणाला आणलं, ह्या ऋण 20ला. ह्या ऋण 20ला बरोबर चिन्हाच्या पलीकडे येताना तो कसा जाणार, धन 20. ठीक आहे. म्हणजे 4x बरोबर, आता ह्यांची बेरीज करा, किती होते तर 88 होते. बरोबर. आता 4 आणि x मध्ये काय आहे, गुणाकाराचं चिन्ह आहे, अंशात आहे. बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना ते काय जाणार, गुणाकार इथे आहे तर इथे काय होणार, भागाकार होणार आणि तो कुठे जाणार, छेदस्थानी. म्हणजे इथे काय राहिला, x बरोबर 88 भागिले 4. x बरोबर किती आली, 4 ने भाग द्या, 4 एके 4, 4 दुने 8, तसंच 4 दुने 8 म्हणजे x किती आली, 22. x म्हणजेच कोण, मुलगे. x म्हणजेच कोण आहे, आपण कोणाला मांडलं x, तर मुलगे. मुलग्यांची संख्या किती आहे तर 22. आता मुलींची संख्या काढायची आपल्याला, मुलींची संख्या काढायची. मुलींचं काय मानलेलं आहे आपण, मुलींची संख्येला आपण काय मानलेलं आहे, समीकरण 3x वजा 20. बरोबर. आपल्याला x ची किंमत मिळालेली आहे, मग आपण x च्या बदली आपण काय लिहायचंय, 22 लिहायचं. म्हणजे 3 गुणुले 22 वजा 20. आधी गुणाकार करायचा, 22 त्रिक 66, 66 वजा 20, 66 वजा 20 म्हणजेच किती, 46. हे झालं मुलींची संख्या. म्हणजे तुम्हाला काय विचारले, मुलींची संख्या किती तर 46. ऑप्शन नंबर किती आला, बरोबर 4. ठीक आहे. हे प्रश्न क्रमांक 3 बघा. तर खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. पहिला पर्याय दिला आहे, पहिलं विधान दिलेलं आहे 182 या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. दुसरं विधान आहे 182 या संख्येला 7 ने निशेष भाग जातो. आणि तिसरं आहे 182 या संख्येला 14 ने निशेष भाग जातो. हे 3 विधानं दिलेली आहेत. ते 3 विधानं काय करायची आहेत, बरोबर आहेत की नाही बघा. पर्याय दिलेले आहेत, केवळ अ बरोबर, दुसरा ऑप्शन आहे केवळ ब बरोबर, तिसरा ऑप्शन आहे ब चूक, चौथा ऑप्शन आहे अ ब क बरोबर. ठीक आहे. तर पहिलं विधान काय बघा, 182 या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. आता तुम्हाला माहिती आहे विभाज्यतेच्या कसोट्या, 2 ने जर भाग, कारण जर सम असेल तर 2 ने काय जाणार, भाग जाणार. म्हणजे हे वाक्य, हे विधान काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे. आता दुसरं विधान बघा, 182 या संख्येला 7 ने निशेष भाग जातो. आता 7 ची कसोटी काय सांगते, जर जो एकक स्थानी आहे, इथे बघा 182 ही संख्या आहे, बरोबर. 182च्या एकक स्थानी कोणती संख्या आहे, 2. त्याची काय करायची, दुप्पट करायची. त्याची दुप्पट झाली 4. आणि उरलेल्या संख्या कोणत्या आहेत, उरलेली संख्या कोणती, 18. 18 या संख्येतून जर ही संख्या वजा केली तर येणारी वजाबाकी ही एकतर 7च्या पटीत असावी किंवा बाकी 0 असावी, तरच त्या 7 ने काय जाणार, भाग जाणार. आता 18तून 4 गेले 14, म्हणजे 7च्या पाड्यात 14 आहे, म्हणजेच या संख्येलाही काय जातो, 7 ने भाग जातो. बरोबर. आता तिसरं विधान बघा, 182 या संख्येला 14 ने निशेष भाग जातो. जर 2 ने जातो आणि 7 ने जातो तर ऑटोमॅटिक 14 नेही काय जातो, याला निशेष भाग जाणार. म्हणजेच वरील तिन्ही उदाहरणं काय आहेत, बरोबर. म्हणजेच ऑप्शन कोणतं येणार, अ ब क बरोबर. म्हणजे हे ऑप्शन करेक्ट आहे. ठीक आहे. तर उदाहरण क्रमांक 5 बघा. खालील आकृतीत रेषा AB समांतर रेषा CD असून AB ला P बिंदूमध्ये आणि रेषा CD ला बिंदू R मध्ये छेदते. ठीक आहे. आंतरकोनाच्या एका जोडीचे कोन दुभाजक बिंदू T मध्ये छेदतात. तर कोन PTR चे माप किती, कोन PTR कुठे आहे, कोन PTR हा कोन काय काढायचा आहे आपल्याला, विचारलेला आहे. ठीक आहे. आता काय तुम्हाला सांगितलंय की AB आणि CD काय समांतर आहे आणि ही त्यांची काय आहे, छेदिका आहे. जर समांतर असेल तर छेदिका काय होतात, छेदिका असतात. तिथे काय काय तयार होतं ते तुम्हाला माहिती आहे. आता बघा, त्यात तुम्हाला काय सांगितलंय तर आंतरकोनाची जोडी. आंतरकोनाची जोडी म्हणजे कोणती बघा, BPR. काय कोणता, BPR हा एक आंतरकोन म्हणजे आतील बाजूचा. तसंच कोण कोणता आहे, PRD. कोण कोणता, PRD. PRD म्हणजे हा कोन.
ठीक आहे, हा कोन आणि हा BPRचा हा कोन. ठीक आहे, हे आंतरकोन आहेत. मी समांतर म्हणत नाहीये, आंतरकोन आहे. ठीक आहे, या आंतरकोनांची बेरीज किती असते तर 180 असते. किती असते 180. या आंतरकोनाच्या आंतरकोन आहेत त्यांची बेरीज किती असते तर 180. ते समान नसतात असं नाही म्हणत मी, एकरूप असतात असं म्हणत नाही, की ते त्यांची बेरीज 180 असते. ठीक आहे, आता त्यांनी पुढे काय सांगितलं तर आंतरकोनाच्या एका जोडीचे कोन दुभाजक. कोन दुभाजक म्हणजे समजा इथं हा जर 60 अंशाचा असेल तर कोन दुभाजक काय करणार, हा कोन छोटा आहे तो कोन काय करणार 30 अंशाचा करणार. हा 30 अंशाचा आणि हा वेगळा काय होणार 30 अंशाचा. कोन दुभाजक म्हणजे त्या कोणाचे समान 2 भाग करणे. ठीक आहे, मग आता जर याच्यामुळे काय होतं, या रेषा कोन दुभाजकांमुळे काय होतं तर या कोणांमध्ये काय होतं समान 2 भाग पडले. या कोणाचं याला जेवढं माप आहे तेवढंच याचं माप, याचं माप जेवढं आहे तेवढंच याचं माप. ठीक आहे, म्हणजे आता इथे काय झालं बघा, त्रिकोण तयार झाला. म्हणजे PTR त्रिकोण कोणता झाला PTR. बरोबर. आता जर ह्यांची बेरीज 180 असेल तर अर्धा अर्धा केल्यावर ह्यांची बेरीज किती येणार आहे TPR. किती येणार आहे TPR. अशा पद्धतीचा कोन आहे TPR अधिक कोन किती होणार PRT. हा कोणा PRT पूर्ण नाही घेते असा PRT. मग त्यांची जर 180 असेल तर कोन दुभाजक 2 समान भाग करत असेल 2 तर काय जाणार त्यांची बेरीज किती येणार 90. बरोबर. आता इथे बघा त्रिकोण PTR च्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180. तर उरलेले तुम्हाला 2 कोणांची बेरीज मिळालेली आहे. बघा हे 2 कोन कोणते TPR अधिक कोन PRT आणि उरलेला तिसरा कोन येणार कोणता PTR. कोणता येणार PTR. हा कोन त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180. तुम्हाला हे कोन मिळाले, ह्या कोणांची बेरीज किती आहे 90 अंश अधिक कोन PTR आपल्याला काढायचा आहे 180 अंश. 90 ला इकडे न्यायचं, कसं जाणार तो ऋण होऊन जाणार. PTR बरोबर 180 अंश वजा 90 अंश. ठीक आहे, 180 अंश मधनं काय झालं 90 गेले तर किती आले 90 अंश. उरले किती 90 अंश. म्हणजेच किती माप आलं PTRचं 90 अंश. म्हणजे ऑप्शन कोणता 4. ठीक आहे. तर इथे बघा उदाहरण साखरेचा दर आहे 25%. साखरेचा दर 25% वाढला त्यामुळे खप 15% कमी झाला. तर शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती झाला. ऑप्शन दिले 5.25% तोटा, 6.25% नफा, 7.25% नफा, 4.25% तोटा. आता हे गणित कसं सोडवायचं तुम्हाला दाखवते. सुरुवातीला काय होता 100% दर. मी ह्या पद्धतीने जाते, मला ही पद्धत सोपी वाटते. 100% दर होता, त्या 100% साखर खपत होती. ठीक आहे. आता साखरेचा दर किती झाला 25%, म्हणजे 100च्या 25% किती येणार 125. बरोबर. आणि त्याचा खप कितीने कमी झाला तर 15ने कमी झाला. म्हणजे 100 मधून 15 वजा करायचे किती होणार 85. बरोबर. ह्यांचा गुणाकार करायचा. 100 गुणिले 100 किती येणार 10,000. ठीक आहे. आणि 125 गुणिले 85चा गुणाकार येतो 10,625. बरोबर. ठीक आहे. हे वाढवल्यानंतर 25% वाढवल्यानंतर खप एवढा झाला. ठीक आहे. ही पूर्वीची रक्कम आणि ही नंतरची रक्कम. ठीक आहे. आता यांची काय करायची वजाबाकी करायची. मोठी संख्या कोणती आली की बदल झाल्यानंतरचा, म्हणजे किती येणार त्याच्यामध्ये 625. फरक किती मिळाला 625चा. याला काय करायचं 100ने भागायचं. 625ला काय करायचं 100ने भागायचं. मिळणार किती 6.25%. आता नफा झाला का तोटा झाला हे कसं समजायचं. ही पूर्वी मिळणारी एकूण रक्कम आणि आता
साखरेचा दर 25% वाढून सुद्धा खप किती 85% झाला, तरी एवढी आता रक्कम मिळाली, म्हणजे जास्त मिळाली. पूर्वीपेक्षा किती रुपये जास्त मिळाले? 725 रुपये. म्हणजे याचा अर्थ काय, नफा झाला का तोटा झाला? तर इथे काय झाला? नफा झाला. ठीक आहे, म्हणजे किती टक्क्यांनी नफा झाला? 6.25% नफा झाला. आता ऑप्शन बघा, ऑप्शन 2 आहे तो काय बरोबर आहे. नफा आणि तोटा कसा, जेव्हा पूर्वी ज्या किमतीने विकत होतो ती किंमत बघायची आणि त्याच्यानंतर किमतीत बदल केल्यानंतरची किंमत ही जर जास्त असेल, पूर्वीच्या किमतीतील दर जर वाढवला आणि खप जरा कमी झाला, जर यामध्ये त्यांचा गुणाकार याच्यापेक्षा जास्त येत असेल तर इथे नफा, आणि जर ही संख्या जर पूर्वीची जर मोठी येत असेल तर तोटा. ठीक आहे, नफा कसा ओळखायचा, तोटा कसा ओळखायचा समजलं. ही संख्या पूर्वीच्या दरामध्ये बदल करून सुद्धा जर वाढीव असेल तर इथे नफा, जर पूर्वीचा बदल करून ही इथे कमी दिसत असेल तर हा काय झाला? तोटा. ठीक आहे, अशा प्रकारे नफा आणि तोटा ओळखायचा असतो. इथे बघा उदाहरण, एचा x घात आहे आणि त्याचं काय परत घात कसा आहे, y वजा झेड गुणुले एचा y घात आहे, त्याचा परत z मायनस x आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर गुणुले एचा झेडवा घात आहे, त्याच्या परत काय x वजा y बरोबर किती. आता आपण बघा घातांकांचे नियम शिकलो. पाया समान असेल, गुणाकाराचं चिन्ह असेल तर घातांकांची बेरीज होते. सरळ आपण काय करूया, घातांकांची बेरीज करूया. यांचा आणि यांचा काय होणार आहे, गुणाकार होणार आहे. म्हणजे इथे बघा XY कसं होणार, हा A एकदाच मी घेते, ह्याचं कसं x गुणुले y XY बरोबर, x अधिक चिन्ह अधिक गुणुले वजा वजा XZ अशा प्रकारे. त्याचप्रमाणे यांचंही करून घेऊया. एचं y गुणुले z YZ, yचं धनचिन्ह आहे, धन इथे गुणाकार चिन्ह असतं, सांगितलं घातांकांचा गुणाकार होतो म्हणजे गुणाकार, धन गुणुले ऋण, हे ऋण चिन्ह म्हणून ऋण, y गुणुले x YX अशा प्रकारे यांचंही करून घ्या. ZX मायनस ZY. आता पाया समान आहे, घातांकांची काय करायची बेरीज. पाया एकदाच लिहायचा, XY मायनस XZ बेरीज करायची, त्याच्यामुळे बेरीज YZ, हे धन आहे हे ऋण आहे YX अधिक हे ZX वजा ZY. ठीक आहे, आता बघा हे धन XY आहे, हे ऋण XY आहे, YX आहे म्हणजे उलट झालं तरी किंमत तीच, म्हणजे 1 गुणुले 2 किंवा 2 गुणुले 1 तीच किंमत येते ना, तसंच आहे. XY आणि हे धन XY आणि हे ऋण XY आहे बरोबर. मग काय होणार, ते जाणार, म्हणजे 2 वजा 2 असं करतो तेव्हा जातं ना, तसंच XY वजा YX काय येणार, जाणार. तसंच वजा XZ आणि हे काय ZX तोच आहे, एक धन आणि एक ऋण आहे म्हणजे ऑटोमॅटिक तेही जाणार. इथे बघा YZ आहे, धन YZ आहे आणि इथे काय आहे, इथे पण YZ आहे, उलट असलं म्हणून काय नाही, किंमत तीच असते. ठीक आहे, हे पण जाणार, म्हणजे इथे बाकी किती राहिली, एचा 0 घात म्हणजे बाकी किती 1 बरोबर. मग याचा उत्तर कुठं आहे, तर ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. तर इथे उदाहरण बघा, एका वस्तूची किंमत 20% वाढली, काही दिवसांनी पुन्हा 20% कमी झाली, तर शेवटची किंमत आणि मूळ किमतीपेक्षा कमी होईल का जास्त होईल आणि ती कितीने. पर्याय आहे 10 रुपयाने कमी होईल, दुसरा पर्याय 4 रुपयाने जास्त, तिसरा पर्याय 4 रुपयाने कमी आणि चौथा पर्याय आहे किंमत तीच राहील. आता सुरुवातीला अशी जेव्हा गणित तेव्हा 100 ही काय करायची, बेस ठेवायचा. म्हणजे मी काय करते की 20% वाढवली हे, तेव्हा त्यांचा बेस मी 100 रुपये ठेवते. ठीक आहे, समजा एका वस्तूची किंमत ही काय आहे, 100 रुपये आहे. वस्तूची किंमत आपण धरून चालायची, वस्तूची किंमत काय आहे, 100 रुपये आहे. ठीक आहे, ह्या वस्तूची किंमत 20% वाढली, म्हणजे 100चे काय काढायचे, 20% काढायचे. तर 20% काढायचे म्हणजे कसं काढायचं, 100 वरती 20% कसं काढायचे,
100चे 20%, 100 एके 100, बरोबर, म्हणजे 20, म्हणजे 100 मध्ये काय मिळवायचे, 20 मिळायचे, म्हणजेच 120 झाली. त्याची किंमत किती झाली, त्या वस्तूची 20% वाढवल्यावर 120 रुपये झाली, बरोबर. परत काही दिवसांनी 20%ने कमी झाली, म्हणजे याची काय करायची, 20% कमी करायचं. तर 20% कमी करायचं म्हणजे कसं करायचं, 120चे 20%, बरोबर. हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, 12 दुने 24, म्हणजे 120 मधनं किती रुपये कमी करायचे, 24 रुपये कमी करायचे, बरोबर. म्हणजे ह्या याच्यातून काय कितीने कमी केली, 20%ने कमी करायची, म्हणजे वजाबाकी. 20% अगोदर काढायचे आणि येणारी संख्या काय करायची, या संख्येतून वजा करायची. ठीक आहे. तर इथे किती आली बाकी, तर बाकी येते याची 96. ठीक आहे. आता बघा, 100 रुपयावर 20% वाढवले, परत काय झाले, 20% कमी केले, आणि आता किंमत किती आहे त्याची, 96 रुपये, बरोबर. आता शेवटची किंमत म्हणजे ही, आणि मूळ किंमत म्हणजे काय, तर 100 रुपये. 100 रुपये ही काय आहे, मूळ, आणि आताची किंमत किती आहे, 96. तर आता काय होईल, कमी होईल का जास्त होईल, काय झाली आहे, कमी झाली आहे. कितीने कमी झाली आहे, तर 4 रुपयाने कमी झाली आहे. मग ऑप्शन कोणता येणार, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. ही मूळ किंमत आणि 20% वाढवल्यानंतर परत 20% कमी केल्यानंतर आलेली किंमत, ही आताची किंमत. मग मूळ किंमतीविषयी कितीने कमी झाली, तर ती 4 रुपयाने. ठीक आहे. तर इथे बघा, उदाहरण काय आहे, एका वृत्तचित्ती आकाराच्या पिंपाच्या नळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे. त्यामध्ये पाणी आहे. त्या पाण्यात 14 सेंटीमीटर लांब, 11 सेंटीमीटर रुंद व 12 सेंटीमीटर उंच असलेला धातूचा ठोकळा टाकला असता तर पाण्याची उंची किती वाढेल. कसा आहे पिंप, तो बघा, वृत्तचित्ती आकार म्हणजे कसा, तर असा. ठीक आहे. त्यामध्ये काही पाणी आहे असं सांगितलं, किती आहे ते सांगितलं नाही, पण पाणी आहे. आणि याचा काय सांगितलं, याची त्रिज्या किती सांगितली आहे, तर 14 सेंटीमीटर. तुम्हाला ह्याची फक्त काय माहितीये, त्रिज्या माहितीये. त्यामध्ये किती ते पाणी आहे, एवढं असेल, एवढं असेल, किती असेल, आणि त्या पाण्यात काय टाकलं आहे, एक धातूचा ठोकळा टाकलेला आहे. ठीक आहे, असा ठोकळा टाकलेला आहे. ठीक आहे. ह्या ठोकळ्याची लांबी रुंदी किती दिलेली आहे, लांब आहे 14 सेंटीमीटर, त्याच्यानंतर रुंदी दिलेली आहे 11 सेंटीमीटर, आणि उंची किती दिली आहे, तर 12 सेंटीमीटर. हा ठोकळा टाकलाय. बघा, कोणती पाण्यात वस्तू जड ठोकळे टाकले तर पाणी काय होतं, वर होतं. म्हणजे जेवढं पाणी असेल तेवढं काय होतं, जेवढा ठोकळा टाकलेला असेल पाण्यात तेवढ्याच त्याच्या वजनाचं काय होणार आहे, पाणी वर सरकणार आहे. ठीक आहे. म्हणजेच जेव्हा आपण बघा एखादी वस्तू पाण्यात जेव्हा टाकतो, जेवढ्या त्या वस्तूचं घनफळ आहे तेवढंच त्या पाण्याचं घनफळ काय होणार, वरती सरकणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय काढायची, पाण्याची उंची काढायची, म्हणजे टाकल्यानंतर ती पाण्याची, समजा इथे पाणी एवढं असेल तर टाकल्यानंतर एवढं, मग ह्याची काय काढायची, आपल्याला उंची काढायची आहे. आता ती कशी काढायची, तर याचं घनफळ काढायचं पहिलं सुरुवातीला ठोकळ्याचं. तर घनफळाचं सूत्र काय आहे, तर याचं घनफळचं सूत्र काय आहे, तर लांबी गुणुले रुंदी गुणुले उंची. पाणी आणि ह्या ठोकळा टाकल्यामुळे जेवढी ती उंची तेवढी उंची आपल्याला काढायची आहे. म्हणून आधी घनफळ काढूया. लांबी किती दिलेली आहे, तर लांबी 14 सेंटीमीटर, रुंदी किती आहे 11 सेंटीमीटर, आणि उंची किती दिली आहे 12. तर याचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. तर याचा गुणाकार येतो 1848 घन सेंटीमीटर. घनफळ काढलं म्हणून त्याचा एकक घन सेंटीमीटर. ठीक आहे. आता पाण्याचं पण घनफळ काय येणार आहे, एवढंच येणार आहे, जेवढं सरकले तेवढं. मग आता काय काढायचं, आपल्याला उंची काढायची. म्हणून वृत्तचित्तीचे काय काढायचे, घनफळ. त्याचं सूत्र काय आहे, पाय आर वर्ग एच. ह्याचे घनफळ म्हणजेच हीच घ्यायची, कारण जेवढं ठोकळा टाकल्यानंतर जेवढं पाणी सरकलंय तेवढ्या मापाचं काय आहे, तो घनफळ आहे, ते इथे लिहायचं आहे. 1848 आणि पाय किती माहिती, 22/7 गुणुले आर किती आहे 14 गुणुले 14 आणि त्याची हाईट. ठीक आहे. तर आता आपण काय करूया,
ह्याला भाग देऊया सरळ. h म्हणजे हाईट. 7 एके 7, 7 दुने 14. आता ह्या सर्वांना इकडे घेऊन जाऊया आणि h इथे राहूया अंशाच्या. आणि हे जाताना सगळे गुणाकारात आहेत, मग जाताना कसे जाणार आहेत भागाकाराच्या दिशेला. ठीक आहे, म्हणजे 1848 भागिले 22 गुणुले 2 गुणुले 14. सगळे अंशस्थानी आहेत, सगळे कुठे गेले छेदस्थानी. ठीक आहे, आता भाग देऊया. 2 ने देऊया. 2 9 18, 2 दुने 4, 4 दुने 8. ठीक आहे, तर आता काय करूया 14 ने भाग देऊया. 14 एके 14, 14 सक 84, परत 8 होतात, 14 सक 84. ठीक आहे, आता 22 ने भाग द्या. 22 एके 22, 22 दुने 24, 22 त्रिक 66. म्हणजे त्याची हाईट किती आली 3 सेंटीमीटर. म्हणजेच तो धातूचा ठोकळा टाकला असता तर पाण्याची उंची कितीने वाढली तर 3 सेंटीमीटरने. ठीक आहे, इथे बघा एका कोणाचा पूरक कोन व कोटिकोण यांचे गुणोत्तर 13:4 आहे आणि त्या कोणाचे माप किती. पर्याय दिले 40 अंश, दुसरा पर्याय 50 अंश, तिसरा पर्याय 65 अंश, चौथा पर्याय दिले 85 अंश. आता पूरक कोण तुम्हाला माहिती आहे. आता तो कोणाचे माप कोणाच्या काढायचं आहे माहिती नाही, पण त्याला काय म्हणू, त्या कोणाला एक्स मानू. बरोबर, त्या कोणाला एक्स मानू. आता पूरक कोण, 2 पूरक कोण असले तर त्यांची बेरीज किती असते 180. म्हणजेच एक कोण 180 मधून काय करायचा वजा करायचा. त्या कोणाची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही म्हणून काय केलं 180 मधून एक्स वजा केले. पूरक कोणाची बेरीज किती असते 180. म्हणजे 180 मधून काय केला एक्स वजा केला आहे. आणि तुम्हाला हे दिले गुणोत्तर दिले म्हणून छेदात मांडायचं. ठीक आहे, याचा 13/4 आहे. आणि कोटिकोण खाली लिहायचा. पूरक कोण आधी आहे म्हणून पूरक कोण. कोटिकोणाची बेरीज किती असते 90. ठीक आहे, एक्स म्हणून हे तुम्हाला. आणि हे काय करायचं क्रॉस मल्टिप्लाय करायचा. हा 4 या कंसाला गुणणार तर हा 13 याला गुणणार. ठीक आहे, म्हणजे 4 गुणुले 180 वजा एक्स बरोबर 13 गुणुले 90 वजा एक्स. ठीक आहे, आता इकडे काय करूया क्रॉस कंसातल्या संख्यांना काय करूया गुणूया. तरी बघा 4 गुणुले 18, 0 नंतर देऊया. 18 चौक 72 आणि वर 0. 4 गुणुले एक्स कसं येणार अधिक गुणुले, इथे गुणुले चिन्ह असतं कंसाच्या बाहेर. कंस आणि संख्या असेल तर यांच्यामध्ये कोणतं गुणाकार चिन्ह. हे धन आहे, धन गुणुले ऋण ऋण 4x. 13 9 17 आणि वरचा 0 वजा. वजा का तर अधिक गुणुले वजा आहे म्हणून वजा. 13 गुणुले x 13x. ठीक आहे, चल एका बाजूला घेऊया. संख्या एका बाजूला घेऊया. ठीक आहे, तर ही ऋण आहे तर इकडे धन करूया. तर इथे काय येणार वजा 4x अधिक 13x बरोबर 1170. इथे धन आहे म्हणजे ही कशी होणार ऋण होणार. वजा 4x अधिक 13x. 13x मधून वजा 4x गेले किती राहणार आहे तर 9x. धन राहणार कारण मोठी संख्या 13 आहे. आता 1170 मधून काय करायचे आपल्याला 720 घालवायचे. 0 0 7तून 2 गेले 5. त्याच्यानंतर 11तनं 7 गेले 4. आता x काय 9 आणि x याला काय करूया x ला इथेच ठेवूया. आणि हा 9 यांचा गुणाकार आहे तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना कसं जाणार आहे भागाकारात. ठीक आहे, म्हणजे छेदस्थानी जाणार. आता याने 9 ने काय करूया याला भाग देऊया. 9 5 45 आणि 9 0 0 म्हणजे एक्स किती आला 50 अंश. म्हणजे ऑप्शन काय आहे 2 इज करेक्ट. 2 इज करेक्ट. इथे बघा एका वर्तुळाचा केंद्रीय कोणाचे माप 135 आहे तर त्या कोणाच्या संगत विशाल कंसाचे माप किती. आता हा बघा हा प्रश्न जरा नीट समजून घ्या. तर इथे बघा मी वर्तुळ काढले. केंद्रबिंदू O आहे, त्याचं केंद्रीय कोणाचे माप 135. हे किती आहे 135 बरोबर. ह्या कोणाने कोणाला आंतरखंडित केलंय तर याला कंस ABC. आंतरखंडित म्हणजे हा
या कंसाने याला काय केलं आहे, खंडित केलेला आहे, हा खंडित. ठीक आहे. जेवढं याचं माप केंद्राचं जेवढं असेल हे दिलेलं तेवढंच त्याच्या कंसाचं काय असतं, माप असतं. आता याचं संगत विशाल कोण विचारलंय, संगत म्हणजे याच्या बरोबर अपोजिट, तो काय झाला संगत. म्हणजे संगत कंस कोणता, ADC. म्हणजे तुम्हाला काय माप विचारलंय, तर याचं माप विचारलंय. तर कंस ADCचं आपल्याला काय करायचंय, विशाल कंसाचे माप काढायचं आहे. तर हे बघा किती, केंद्रीय कंसाचे माप किती असतं टोटल 360 अंश. तुम्हाला किती दिलं 135. म्हणजे ह्या कंसाचं तुम्हाला माहिती आहे, म्हणजे ह्या कंसाचं माप किती आहे 135. मग उरलेल्या 360 मधून काय करायचं 135 वजा की तुम्हाला ADC म्हणजे संगत विशाल कोणाचे हे मिळणार, माप मिळणार. हा कोणाने हा आंतरखंडित केलेला, बरोबर. आणि उरलेला भाग आहे तो संगत म्हणतात त्याला, संगत विशाल कोण, विशाल कंसाचे माप. ठीक आहे. 360 अंशाचा केंद्रीय कोण असतो. आता तुम्हाला किती दिला 135. 360 मधून काय करायचं 135 काय करायचं वजा करायचा. तर 10तून 5 गेले 5, इथे राहिले 5, 5तून 3 गेले 2. ठीक आहे. त्याच्यानंतर 2तून 1 गेले, सॉरी 3तून 1 गेले 2, इथे झाले 225. म्हणजेच या कंसाचा म्हणजे संगत विशाल कंसाचे माप किती आहे, तर 225. अंश. हा केंद्र दिला आणि तुम्हाला विचारलं तर आंतरखंडित कंसाचे म्हणजे आंतरखंडित म्हणजे त्याच्याबरोबर समोरचा हा आंतरखंडित. आणि संगत म्हटलं तर आंतरखंडीच्या अपोजिट असतो, तो काय झाला संगत विशाल कोण. ठीक आहे. बघा, एका मोटारीचा ताशी वेग 50 किलोमीटर असताना एका गावाहून दुसऱ्या गावाला पोहोचण्यास 6 तास लागतात. त्याच वाहने त्याच गावाला 4 तासात पोहोचण्यासाठी वाहनाचा वेग किती असावा. तर पर्याय दिलाय ताशी 25 किलोमीटर, दुसरा पर्याय दिलाय ताशी 40 किलोमीटर, तिसरा पर्याय दिलाय ताशी 13/1/3 किलोमीटर आणि चौथा पर्याय दिलाय ताशी 75 किलोमीटर. ठीक आहे. आता आपल्याला तुम्हाला सूत्र माहिती आहे की अंतर भागिले अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. तुम्हाला आता काय हवंय, तुम्हाला वेग दिलेला आहे, तास दिलेला आहे, म्हणजे वेळ दिलेली आहे, तर तुम्हाला अंतर काढायचंय. ठीक आहे. त्या गावाचं अंतर, त्या 2 गावांमधील काय काढायचंय अंतर काढायचंय. तर आता इथे 50 दिलं आहे, वेगाची किती हे आहे 50, वेळ किती लागला 50 किलोमीटर असताना किती वेळ लागला 6 तास. ठीक आहे. 6 पंचा 30, 300 किलोमीटर म्हणजेच ते त्या 2 गावामधलं अंतर किती आहे 300 किलोमीटर हे तुम्हाला मिळालं. ठीक आहे. हे समान असणार आहे. परत आपला स्पीड किती वाढवायचा आहे तरच आपण 4 तासात पोहोचेल, म्हणजे अंतर सेम असणार आहे. ठीक आहे. आता ही किंमत काय करायची त्या ह्याच्यात ठेवायची. दुसरा आपण गणित सोडवतोय की त्याचा जर पोहोचण्याचा जर 4 तासाचा वेळ असेल तर त्याचा वेग किती असावा हे विचारलं आहे. तर अंतर काय बदलणार नाही, त्यामुळे वेग गुणिले वेळ. तर अंतर किती असणार आहे 300 किलोमीटर. त्याच गावाला जायचंय, वेग काढायचंय आपल्याला म्हणून वेग तसाच ठेवायचा. वेळ किती दिलाय की 6 तासाऐवजी किती तासात आपल्याला पोहोचायचं आहे 4 तासात. मग हे काय आहे गुणाकारात आहे, इथे जाताना कसं जाणार आहे छेदात जाणार आहे, भागाकाराच्या 300 भागिले 4 बरोबर वेग. 4 ने भाग दिले 7 चोक 28 उरले 5 चोक 20 म्हणजेच किती झाला प्रति तास 75 ताशी 75 म्हणजेच पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. इथे बघा उदाहरण आहे वर्गमुळात 1.96 आहे अधिक वर्गमुळात 2.25 अधिक वर्गमुळात 2.89 छेदात वर्गमुळात 0.0021 2116 बरोबर किती असं विचारलं आहे. आता तुम्हाला जेव्हा पॉइंट नसतं तेव्हा तुम्हाला ह्यांचे वर्गमूळ लक्षात येतात की हा 196 कोणाचा वर्ग आहे तर 14चा. तर आणि 2 आहेत, दशांश चिन्हानंतर 2 आहेत, म्हणजेच वर्गमुळातून बाहेर येताना ते कसं येणार बघा. तर 1.4 कारण 1.4 गुणिले 1.4 करणार तेव्हा त्यांचं दशांश चिन्ह 2 मध्ये येणार. मग बाहेर येताना 1.4 याचं काय होणार आहे
हा 225 कोणाचा आहे तर 15चा वर्ग आहे, म्हणून आपण काय करतो 1.5. 1.5 हा 1.5 गुणिले 1.5, तेव्हा त्याचा दशांश चिन्ह 2 घरं सरकणार. ठीक आहे. आता 289 कोणाचा आहे तर 17चा आहे, मग याचं कसं लिहिणार आहात 1.7. ठीक आहे. आधी याची आपण काय करूया बेरीज करूया, त्याच्यानंतर इथे जाऊया. ठीक आहे. ह्याचा आधी वर्गमूळ काढून घेऊया. तर हे वर्गमूळ काढायचं असेल तर कसं काढायचं ते बघा. तर ह्याची किंमत आपण फक्त काय धरायची 2116. हा आपण याची किंमत काय धरूया 2116. शून्य नंतर हे करूया दशांश चिन्ह किती घरं द्यायची की याच्या निम्मी द्यायची. 1 2 3 4 5 6. 6 आहेत ना बाहेर येताना तिसऱ्या घराला काय करायचं आहे दशांश चिन्ह द्यायचं. आता 2140 2116 कोणाचा वर्ग आहे तो आपल्याला काढायचा आहे. तर कसा काढायचा तर किमान आपल्याला माहिती असं अंदाजे आपण काय काढतो बघा. 5 25 म्हणजे 50चा जरी आपण घेतला 5 25 म्हणजे 2500 म्हणजे 50च्या आत आहे. 40चा गुणाकार बघा 4 चोक 16 म्हणजे 40च्या आत आहे, 40च्या बाहेर आहे म्हणजे 40 नंतर आहे आणि 50च्या आत आहे म्हणजे 41च्या दरम्यान कुठेतरी आहे. आता 6 अंक कोणाच्या पाड्यात येतो शेवटी एकक स्थानी तर फक्त कोणाच्या येतो तर 6च्या येतो. म्हणजे हा कोणाचा वर्ग असू शकतो तर 46चा. ठीक आहे. बघा 41चा घ्या एकक स्थानी 1 येणार. 42चा घ्या वर्ग करायला 2 दुणे 4 होणार. 43चा घ्या 3 त्रिक 9 येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर 4 चोक 16. ठीक आहे. 44चं करून बघूया आपण, पण 45चा आधी करून घ्या. 45 एक सोपा आहे. 45चा 5 25 आणि 4ची पुढची 4च्या पुढचा एक अंक 5 5 चोक 20 म्हणजे 2025. 21,000 काय आहे 2116 आहे. म्हणजे ही याच्यापेक्षाही 44 पेक्षाही काय झाली लहान झाली. ठीक आहे. म्हणजे ही ऑटोमॅटिक कोणाची असणार आहे 46. आता दशांश चिन्ह किती घरं द्यायची आहेत तर 6 घरं द्यायची. म्हणजे आता कशी द्यायची बघा 1 2 3 0.46. तर याचा गुणाकार केला तर तुम्हाला एवढा मिळणार आहे. एवढं दिलं याच्या दशांश नंतर किती घरं आहेत 1 2 3 4 5 6 म्हणून त्याच्या निम्म घ्यायचं आहे 0.046. आता वरच्यांची काय करूया बेरीज करूया. 1.4 दशांश चिन्ह करूया. 7 5 12 12 आणि 4 काय येतात 12 आणि 4 16. हातचाला 1 गेला इकडे 1 2 3 4 4.6 आणि इथे किती आलं 0.046. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला दशांश चिन्ह हा 1 पुढे गेला तर हे पण 1 दशांश चिन्ह इकडे जाणार आहे. म्हणजे हा जर 46 झाला तर हा दशांश चिन्ह कुठे जाणार आहे 0.46 असं जाणार आहे. ठीक आहे. जर हा दशांश चिन्ह इकडे वाढवला तर इथे 0 वाढणार. म्हणजे इथे किती घरं वाढवणार आहोत आपण दशांश चिन्ह इकडे हे करायचं असेल 2 वेळा ना 46च्या इकडे न्यायचं असेल दशांश चिन्ह तर इथे 2 वेळा 0 येणार. ठीक आहे. म्हणजे 46 0 0 भागिले 46. आता 46 ने ह्या 4700 ला भाग द्या. 46 एके 46 किती आले 100 आले. बरोबर. आता इथे काय दिलंय कन्व्हर्ट करायला सांगितलंय. आता 100 कोणाचा आहे वर्ग 10चा वर्ग म्हणजे ऑप्शन काय झाला 1 आला. इज करेक्ट. याचं उत्तर आलं 10चा वर्ग. तर आता इथे बघा उदाहरण आहे. एका दुकानदाराने 200 रुपये डझन या दराने 50 डझन वह्या विकत घेतल्या. त्या सर्व वह्या 225 रुपये डझन दराने विकल्या तर त्याला शेकडा नफा किती झाला. ठीक आहे. म्हणजे किती बघा किती घेतल्या 200 रुपयाने घेतल्या. किती डझन घेतल्या तर 50 रुपयाने. ठीक आहे. 5 दुणे 10 आणि किती शून्य आहेत 1 2 3 म्हणजे 3 वर शून्य द्यायचं 1 2 3. 10,000 रुपये त्याला खर्च आला. त्याच्यानंतर त्याने काय केल्या त्या सर्व वह्या 225 रुपयाने काय केल्या विकल्या आहेत. तर त्या वह्या सर्व 225 रुपये डझनाने
त्या दराने विकल्या. म्हणजे 200ची किंमत किती केली त्यांनी? 225. आणि त्या किती डझन होते? त्या 50. ठीक आहे. आता 225 गुणिले 50 यांचा काय करायचा आहे? गुणाकार. तर याचा गुणाकार येतो 11,250. तर विकल्या तर त्याला शेकडा नफा किती झाला? ठीक आहे. आणि ह्यांची काय करायची? 11,250 मधून 10,000 काय करायचे? वजा करायचं आहे. तर आपण इथे करूया. 11,250 मधून काय करायचंय? 10,000 वजा करायचे आहे. 0, 5, 2, 1, 1250 राहतात. बरोबर. 1250% कोणाच्या ह्याच्यावर काय? खरेदीवर. खरेदीवर ही खरेदीची किंमत आहे म्हणून ते काय काढायचे? खरेदीवर काय काढायचं आहे? आपल्याला नफा काढायचा आहे. गुणिले 100. शेकडा काढायचा आहे. शेकडा नफा म्हणून गुणिले 100. आता काय करूया? याला 2ने हे 2 झिरो जातात. हा 1 झिरो जातो. मग राहिले किती? 125 भागिले 10. 10ने भाग दिला तर किती होणार? तर एक घर किती झाला? 12.5% त्याला नफा झाला. ठीक आहे. तर इथे बघा पहिला प्रश्न बघा. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 13 सेंटीमीटर आहे. त्रिज्या किती दिली आहे? 13 सेंटीमीटर आहे. तर त्या वर्तुळाच्या एका जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर, एक जीवा आहे ही, काय मी आता जीवा काढलेली आहे. तर एका जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर 5 सेंटीमीटर. वर्तुळ केंद्र आणि ही जीवा यांचे अंतर किती आहे? 5 सेंटीमीटर. तर त्या जीवेची लांबी किती? ह्या जीवेची लांबी विचारली आहे. तर आपल्याला त्रिज्या माहिती आहे. ठीक आहे. आता ही जीवा मी जोडते आणि त्रिज्या माहिती आहे की वर्तुळाच्या परिघावरील कोणताही एक बिंदू आणि केंद्रबिंदू जोडलाच काय होतो? त्रिज्या तयार होते. ठीक आहे. मी आता हे जोडते. फक्त हे तुम्हाला समजण्यासाठी करते. परीक्षेत एवढं करायचं नाहीये. ठीक आहे. ही झाली तुमची त्रिज्या. किती आहे? 13 सेंटीमीटर. आणि ही किती आहे? वर्तुळ, एका जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर किती आहे? इथे आपण नाव देऊया. ठीक आहे. जीवा BC आहे आणि वर्तुळ केंद्र आणि हे जीवेचं अंतर किती आहे? तर 5 सेंटीमीटर. तर आपल्याला काय काढायची आहे? तर जीवेची लांबी म्हणजे BC काढायची आहे. हा काटकोन त्रिकोण इथे होतो. ठीक आहे. जीवा CBची काय काढायची? आपल्याला लांबी. आता काटकोन त्रिकोण असेल तर काय होणार? पायथागोरस प्रमेयानुसार जाणार. आणि हे तुम्हाला त्रिकूट माहिती आहे. 5, 13, 12 असं तोंडपाठच पाहिजे. 5, 12, 13 हे काय? त्रिकूटच आहे. आता आपण करूया, तरी पण सोडूया. पायथागोरस प्रमेय. हा कर्ण होणार. काटकोनासमोरील हा काय आहे? कर्ण. कर्ण भागिले कर्णाचा वर्ग बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. ठीक आहे. कर्ण किती दिला आहे? 13चा वर्ग करायचा. बाजू किती दिली आहे? 5. 5चा वर्ग. एक बाजू माहिती नाहीये म्हणून ती तशीच ठेवूया. ठीक आहे. 13चा वर्ग किती येणार? 169. याचा वर्ग किती येणार? 25 अधिक बाजू वर्ग. ठीक आहे. आता याला इकडे नेऊया. 169 वजा 25 बरोबर बाजू वर्ग. हे आहे तसंच राहणार. 169 मधून 25 वजा गेले तर किती राहणार? तर 144 बरोबर बाजू वर्ग. तर 144 कोणाचा वर्ग आहे? तर 12चा. म्हणून बाजू किती आली? 12. म्हणजे ही बाजू आली 12. AC मिळाली. मग ह्याच्या निमपट काय? ह्याच्या दुप्पट काय आहे? जीवा आहे. जर ही AC 12 असेल तर जीवा किती असणार? दुप्पट असणार. म्हणजेच 12 गुणिले 2 करायचं. म्हणजे त्या जीवेची लांबी किती आली? 24 सेंटीमीटर. उत्तर कुठे आहे? ऑप्शन 1. ठीक आहे. ऑप्शन काय झाला? 1 हा करेक्ट आहे. तर उदाहरण बघा. 21 ते 30 पर्यंत मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यामधील फरकास खालीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? ऑप्शन दिले 3, 7, 151, 17. म्हणजे हे नुसते असे दिले आणि त्याचा खाली पर्याय, हे पर्याय आहेत. अ व ब ने भाग जातो, फक्त ब ने भाग जातो, फक्त क ने भाग जातो, फक्त ड ने भाग जातो. ठीक आहे. आता 21 ते 30 पर्यंत मूळ संख्या कोणत्या आहेत ते तुम्हाला माहिती. मूळ संख्या कोणत्या आहेत त्या? तर 23 आणि 29 ह्या दोनच आहेत. 23 आणि 29 यांची बेरीज किती येणार आहे? तर 52 येते. आणि तुम्हाला 21 ते 30 पर्यंत संख्यांची बेरीज माहिती आहे. 21 ते 30 पर्यंत किती येणार आहे?
पर्यंतची बेरीज, तर ही 2 ने सुरुवात आहे म्हणजे 255. मग उरलेली तुम्हाला मूळ संख्या वजा केल्यानंतर ऑटोमॅटिक संयुक्त संख्येची काय मिळणार आहे, बेरीज मिळणार आहे. संख्येची बेरीज बरोबर 255 वजा 52. 5तून 2 गेले 3, 5 5 0, 203. म्हणजे उरलेली संयुक्त संख्येची बेरीज किती आहे, 203. बरोबर. आता त्यांनी काय सांगितलं, मूळ संख्येची बेरीज आणि संयुक्त संख्येची यामधील फरक काढायचा. आता परत संयुक्त संख्येची बेरीज किती आली, 230, आणि मूळ संख्यांची बेरीज किती आली, 52. ह्यांचा काय काढायचा आहे, फरक काढायचा. 3तून 2 गेले 1, 10तून 5 गेले 5, आणि ते राहिले 1. म्हणजे 151ला कोणत्या संख्येने भाग जातो, 3 ने जातो का, तर नाही जात. 7 ने जातो का, नाही जात. बघा 7 2 14, 1 उरते बाकी. 3 ने जरी गेला 3 5 15, 1 उरते बाकी. 151 ने भाग जातो. आता 17 ने बघा 9 53 असे येतात, पण 17 नेही भाग जात नाही. म्हणजे 151 नेच काय जातो, भाग जातो. म्हणजे फक्त क ने भाग जातो. म्हणजे ऑप्शन काय आहे ह्याचा, 3. ऑप्शन काय आहे, 3. 151 नेच काय जातो, भाग जातो. इथे बघा प्रश्न दिला आहे, एका त्रिकोणाच्या 2 बाह्यकोनांची मापे अनुक्रमे दिली आहेत. 140 130 आहेत. तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे. एक आहे लघुकोन त्रिकोण, दुसरा ऑप्शन आहे विशाल कोन त्रिकोण, तिसरा ऑप्शन आहे काटकोन त्रिकोण, चौथा ऑप्शन आहे समभुज त्रिकोण. आता त्रिकोण काढते, बाह्यकोन बघा कसे असतात ते. ठीक आहे, हा मी त्रिकोण एबीसी काढला. बाह्यकोन म्हणजे ही रेषा मी थोडीशी वाढवली इथे, आणि सलग आहेत अनुक्रमे. ठीक आहे, हा एक बाह्यकोन आणि हा एक बाह्यकोन. 140, हा जर 140 आहे तर हा किती आहे, 130. आणि रेषीय जोडीतील कोणांची मापांची बेरीज किती असते, 180. जर हा 130 आहे तर हा आतील किती असणार आहे, 50. हे रेषीय जोडीचं असे, ह्याला रेषीय जोडीतील कोण म्हणतात. हे बघा, ही जर आकृती अशी केली तर हा काय झाला, रेषीय. हा जर 130 असेल तर हा 50 असणार. तर ह्यांची बेरीज किती असायला हवी, 180. तर इथे 140 आहे, मग हा कोण किती असणार आहे, 40. बरोबर, त्यांची बेरीज होते 180. ठीक आहे. आणि आता त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, तर 180. तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. तर कोण ए किती आहे, कोण बी किती आहे आणि कोण सी किती आहे. कोण ए काढायचा आहे, कोण बी किती आहे, 40 आताच आपल्याला मिळालेला आहे, आणि हा कोण किती आहे, 50. 180. तोंडी पण तुम्ही काढू शकता, पण मी तुम्हाला कसं जायचं ते सांगते. कोण ए 40 अधिक 50 90 अंश. ठीक आहे, 180. 90 इकडे गेले, 180 वजा 90. कोण ए किती झाला, 90 अंश. म्हणजे जर एक कोण 90 अंश असेल तर ऑटोमॅटिक त्रिकोण कोणता होणार, काटकोन त्रिकोण. म्हणजे ऑप्शन काय आहे, 3. तुम्ही तोंडी करू शकता. बघा 40 अधिक 50 90 होतात, आणि हे किती 90. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. ठीक आहे, हा कोणता कोण आहे त्रिकोण, तर काटकोन त्रिकोण. ठीक आहे. तर इथे बघा कवायतीसाठी इयत्ता 6वीच्या 45 मुली, 7वीच्या 30 मुली व 8वीच्या 60 मुलींना क्रीडांगणावर प्रत्येक इयत्तेसाठी वेगवेगळ्या रांगेत उभे करावायचे आहे. प्रत्येक रांगेतील मुलींची संख्या समान ठेवायची असेल तर एका रांगेत जास्तीत जास्त किती मुली, म्हणजे त्याच वर्गाच्या रांगा असल्या पाहिजे. 6वीची तर 6वीच्याच मुली असल्या पाहिजे. त्या किती रांगा होते, पण 6वीच्याच मुली असायला पाहिजे. त्याच्यानंतर 7वी पण समान, जेवढी 7वीत 6वीत जेवढी मुलं इथे एका रांगेत उभी तेवढी 7वीची मुलं, अशा रांगा आपल्याला काय करायचे, तयार करायच्या आहेत, आणि त्याच इयत्तेच्या. बरोबर. मग आता जास्तीत जास्त म्हटलं तर इथे काय काढायचा असतो, मस्सावी काढायचा असतो. इथे बघा 6वीच्या मुली किती आहेत, 45. 7वीच्या मुली आहेत 30, आणि इथे 8वीच्या मुली किती आहेत, 60. यांचा मसावीत जास्तीत जास्त काय येणार आहे, 15 येणार आहे. ठीक आहे, 15च्या पाड्या 15 3 15 2 30 15 3 50 15 चौक 60. ठीक आहे, ही जास्तीत जास्त हा काय झाला, मसावी झाला.
ठीक आहे, तुम्ही हे तोंडी सोडू शकता. मग प्रत्येक रांगेत मुली किती असणार आहे? 6वीच्या मुली 15. त्यांच्या रांगा किती होणार आहेत? 6वीच्या मुलीच्या तर 3 होणार आहेत. 15 15 30, 15 3 45. त्यानंतर 30 मुली 7वीच्या मुली आहेत, त्यांच्या रांगा किती होणार आहेत? 2 होणार आहेत. हे 60 आहेत. 15 15, 15ची एक रांग, ही 30ची, ही 45ची आणि ही 60ची. अशा प्रकारे काय करायचे? त्या त्या इयत्तेनुसार. म्हणजे याचा मसावी किती आहे? तर 15. तर याचा मसावी बघा कसा काढायचा आहे. तर बघा इथे मी 45 घेतली आहे. 15च्या पाड्यात आहे 5 त्रिक. आपण काय करूया? छोट्या छोट्या फोड करत जाऊया. 15 त्रिक 45 म्हणजे 5 त्रिक 15, 15 त्रिक 45 ही एक झाली. 30ची फोड कशी करणार आहोत आपण? 5 त्रिक 15, 15 दुने 30. 60ची फोड कशी करणार आहोत? तर 5 त्रिक 15, 15 दुने 30, 30 दुने 60. बरोबर. आता यामध्ये कॉमन काय आहे? 5 गुणिले 3, 5 गुणिले 3. इथे 3 आहे, इथे 2 आहे, म्हणजे ह्याच्यात सारखेपणा नाही. जो सारखा आहे तेवढाच घटक काय करायचा? घ्यायचा आहे. 5 त्रिक 15 हा तुमचा मसावी. आणि तेवढ्या त्या मुली एका रांगेत 15 जास्तीत जास्त असणार आहेत. जेव्हा तुम्हाला असे विचारतात जास्तीत जास्त, तेव्हा त्यांचा मसावी काढायचा असतो, आणि कमीत कमी विचारला तेव्हा लसावी काढायचा असतो. ठीक आहे. तर पुढील उदाहरण बघा. शोभाताईंनी एक स्कूटर 55,000 रुपयांना विकत घेतले. वापरलेल्या स्कूटरचा भाव प्रतिवर्षी 8% कमी होतो. 2 वर्षानंतर त्यांनी ती स्कूटर विकली तर त्यांना किती रुपये मिळतील? तर त्यांनी काय केले? एक स्कूटर घेतली 55,000ला, आणि जर वापरली असेल तर त्याच्या स्कूटरचा भाव प्रतिवर्षी 8% कमी होतो. म्हणजे दरवर्षी काय होतो? 8% कमी होतो. 2 वर्षानंतर त्यांनी ती स्कूटर विकली तर त्यांना किती रुपये मिळतील? आता पर्याय दिले 46,552 रुपये, दुसरा पर्याय दिले 64,152 रुपये, तिसरा पर्याय दिला 61,452 रुपये आणि चौथा पर्याय दिला 43,525 रुपये. तर आता बघा, शोभाताईंनी एक स्कूटर 55,000ला घेतली. वाढणार तर नाही, त्यांनी काय सांगितलं? कमी होणार. म्हणजे ऑटोमॅटिकली हे 2 ऑप्शन काय झाले? चुकीचे झाले. हे वाढीव आहेत. बरोबर. मग आता पर्याय आपले राहिले कुठचे? पर्याय क्रमांक 1 आणि 4. यामध्ये आपल्याला काय करायचंय? उत्तर शोधायचं आहे. ठीक आहे. आता तर आपण सुरुवात करूया. कसं सोडवायचं ते बघा. आधी सूत्राने जाऊया आणि त्याच्यानंतर शॉर्ट ट्रिक्स कशी वापरायची ते तुम्हाला सांगते. ठीक आहे. आता ह्याचं सूत्र कधी पण काय होतं? त्याच दराने जर वगैरे वाढत असेल तर काय करतात? चक्रवाढ व्याज पद्धतीने हे सूत्र सोडवायचं, हे गणित सोडवायचं आहे. तर अमाऊंट प्लस प्रिन्सिपल प्लस मल्टिप्लाय 1. आता इथे काय आहे? कमी होते, म्हणजे इथे काय केला पाहिजे? कमी केला पाहिजे. रेट 100n हे सूत्र आहे. तर मुद्दल किती आहे? 55,000 बरोबर, गुणवले 1. रेट किती आहे? 8%. आणि एन म्हणजेच काय? दर, काल, म्हणजे 2 वर्षानंतर, म्हणजे येणार किती? 2. ठीक आहे. तर याचं आपण काय करूया? आधी कंस कंप्लीट करून टाकूया. याचा पाया समान करून घ्यायचा. 100 वजा 8/100, 2चा त्या कंसाचा वर्ग. 55,000 गुणिले 100 मधून 8 गेले किती राहिले? 92, 92/100 चा वर्ग. ठीक आहे. 55,000 गुणिले 92/100 गुणिले 92/100 बरोबर. आता इथे वरती किती अंशात? 3 शून्य आहेत. बरोबर. आणि इथे किती? 4 शून्य. किमान ह्याच्यातले किती गेले पाहिजे? 0, 3. मग राहिले किती कंडिशन? 55 गुणिले 92 गुणिले 92/10 बरोबर. आता अशी कंडिशन आहे. आता काय करूया? ह्याला पण 5ला भाग जाऊ शकतो. बरोबर. 11/5 55, 5 दुने 10. परत याला काय करायचं? भाग द्यायचा. 2 के 2, 2 चौक 8, 2 संग 12. मग आता राहिलं 11 गुणिले 46 गुणिले 92.
तर याचं उत्तर येतं 46,552. मग ती स्कूटर कितीला विकली गेली? 46,552ला. आता शॉर्ट ट्रिक्स बघा, हे सूत्राने झाला. आता शॉर्ट ट्रिक्स मी कशी काढते? किती आहे? 55,000 बरोबर. किती टक्के? 8%. मी 55,000चे 8% काढते. 0 किती आले? 5,550 गुणिले 8 करायचे. ठीक आहे. 8 0 0 55 40 हात चालीचे 55 40 4 44. हे 4,400 याच्यातून काय करायचे? मायनस करायचे 55,000 मधून. 0 0 10तून 4 गेले 6 0 आणि 5 राहिले किती? 50,600 बरोबर. आता तुम्हाला 2 वर्ष सांगितली, ही झाली 1 वर्षाची कमी. परत एकदा काय करायचंय? 8चा काय करायचंय? 8% दराने काय करायचंय? परत ती किंमत काढायची आहे. परत हा 0 गेले, हे 2 0 गेले. 506 गुणिले 8 8 संग 48 बरोबर. हे 0 8 0 0 म्हणून 4 तसेच घेतले 48. 8 5 40. आता ही रक्कम याच्यातून कमी करायची आहे 50,600 मधून. ठीक आहे. 10तून 8 गेले 2 9तून 4 गेले 5 5 10तून 4 गेले 6 आणि 4. ही झाली तुमची रक्कम. ठीक आहे. म्हणजेच किती रुपये मिळतील त्यांना? ती स्कूटर विकल्यावर? 46,552 रुपये. ठीक आहे.